आता मी स्टेशन परिसरामध्ये आहे। हा माल धक्का चौक आहे आणि माल धक्का चौकामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर स्टेशन परिसरामध्ये अनेक ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या संत गतीने जात आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीला याचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर काही गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। अनेक रस्त्यांवरती पाणी सध्या जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की शासकीय विश्रामगृह आहे, त्या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती भरलेलं आहे। त्याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसलेला आहे, येणाऱ्या नागरिकांना। मी दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते अजूनही माल धक्का चौक परिसरामध्ये बसलेलं आहे, त्यामुळे वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। याचा फटका काही रिक्षा चालकांना जो आहे तोही बसलेला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की त्यांना विचारूया, अनेक ठिकाणी पाणी भरलंय, वाहतूक कोंडी होतीये, काय त्रास होतोय? गाडी चालवायला त्रास होतो। खड्ड्यामध्ये गाडी आपटली की कस्टमर हे करतो नाही का, वेळ लागतो। हा वेळ लागतो। म्हणजे गाडी आपटली की गाडी बंद पडते, पाणी गाडीला लागते की काही रिक्षामध्ये पुणेकर आहेत, त्यांना या पावसाचा फटका बसलाय, वेळ लागतोय, ट्रॅफिक वाहतूक कोंडी झाली काय कॉर्पोरेशनवाले काय बघत नाहीत। कडेने संपूर्ण पाणी तुंबलेलं आहे। इथून म्हणजे गटाराचे हे उघडे असतात, कोणी पायी जाणार असेल त्यात गेला तरी कळणार नाही। रिक्षा किंवा त्यांची पण चाकं जातात, त्याच्यात नुकसान होतं गाड्यांचं। वाहतूक कोंडी तर होती, सगळे इकडून जाण्याचा प्रयत्न करतात ना। काहीतरी कॉर्पोरेशनच्या लोकांनी बघितलं पाहिजे याच्याकडे। नक्की महानगरपालिकेने लक्ष देणं अपेक्षित आहे आणि याचा फटका जो आहे तो अनेक लोकांना बसलेला पाहायला मिळतोय। मी तुम्हाला पुन्हा दाखवू शकतो की या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं आहे। बसेस असतील किंवा ही वेळ जी आहे ती सकाळची आहे आणि या वेळेमध्ये अनेक लोक जे आहेत ते कामासाठी बाहेर पडलेले असतात आणि त्याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसलेला असतो। काही दोन चाकी धारक आहेत, पावसाचा फटका बसला का वाहतूक कोंडी होतीये मोठ्या प्रमाणावरती। अनेक लोक जे आहेत ते या पाण्यातून मार्ग काढत जाताना आपल्याला दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक जी आहे ती या ठिकाणी स्लो गतीने धीम्या गतीने सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो की इथं पाणी भरलेलं आहे। नक्कीच आपण पाहू शकतोय पुण्यामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्यांवर पाणी साचलंय, अनेकांना प्रवास करताना